भाषणामध्ये आपल्याला सांगितलं की भारतीय जनता पार्टीनं इंदापूर नगरपालिकेसाठी पूर्ण पॅनलची तयारी पूर्ण झालेली होती. पूर्ण पॅनल आम्ही करून या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाणार होतो. परंतु आपल्या तालुका पातळीवरती या ठिकाणी सन्माननीय प्रदीपदादा गाडकर असतील, माजी सरकारमंत्री सन्माननीय भाऊ पाटील असतील, यांनी सगळ्यांनी या ठिकाणी आमच्या पक्षसमितीकडे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब, आमचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्रदादा चव्हाण साहेब, आदरणीय केंद्रीय मंत्री मुरलीधरांना मोहोळ साहेब, सह पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, राजेशदादा पांडे साहेब, दौंडचे लोकप्रिय आमदार राहुलदादा कुल, यांच्या सगळ्यांकडे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष शेखरजी बड्डे सर यांच्याकडं आमच्या पार्टीकडे प्रस्ताव आला की आपण जर वेगवेगळं लढलो तर मताचं विभाजन होत आहे आणि विभाजन झाल्यामुळं निश्चितच समोरच्या पार्टीला अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला त्याचा फायदा होतोय. आपण जर एकत्रित आलो तर इंदापूर शहरामधली जी काय रखडलेली कामं असतील आणि इंदापूर शहरामध्ये एक विकासाच्या बाबतीत बकासपणा जो आलेला आहे हा जर पूर्ण काढायचा असला तर आपल्याला कुठेतरी एक चांगला निर्णय घेणं अपेक्षित होतं आणि त्यातून कृष्णा भीमा म्हणजे कृष्णा हे श्रीकृष्ण महाराजांचं आणि भीमा हे बी देवाचंच नाव. त्या ठिकाणी आपल्याला कृष्णा भीमा विकास आघाडी म्हणून ती आघाडी स्थापन झाली. त्या आघाडीला आपण सगळ्यांनी या ठिकाणी पाठिंबा दिला आणि ती आघाडीचा आता आपण त्या आघाडीच्या वतीनं फॉर्म देखील या ठिकाणी भरलेले आहेत आणि येणाऱ्या इलेक्शनला त्या ठिकाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी सामोरे जाणार आहे. तुम्हाला पत्रकार बांधवांना आवर्जून सांगायचं आहे इंदापूर शहरामध्ये एवढं पोषक वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. येणाऱ्या 2 तारखेला मतदान आहे आणि या मतदार राजांच्या आशीर्वादानं या मतदार राजांच्या आशीर्वादानं 21-0 होईल. लक्षात ठेवा, मात्र रेकॉर्ड सुंटो आहे व्हिडिओ 21-0 लोकांच्या आशीर्वादानं होणार आहे आणि निश्चितच कृष्णा भीमा विकास आघाडीला आशीर्वाद हा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब यांचा आशीर्वाद असल्यामुळं इथल्या शहरातला जी काय विकासाची कामं असतील या शहराचा कायापलट झाल्याशिवाय राहणार नाही अशी आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना खात्री. शरद पवारांनी सांगितलं होतं भाजप सोडलं तर कोणासोबतही युती चालेल. शरद पवारांनी असं सांगितलं होतं की भाजप सोडलं तर कोणासोबतही युती चालेल. इंदापूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत युती कसं करायची? आम्ही असा कोणत्याही पक्षाबरोबर युती करत नाही. आता लोकल पातळीवरती आघाडी झालेली आहे. त्या आघाडीचं नाव आहे कृष्णा भीमा विकास आघाडी. त्या आघाडीमध्ये नेतृत्व प्रदीपदादा गाडकर करत आहे आणि आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब यांच्या व रवींद्रदादा चव्हाण साहेब यांच्या मान्यतेनं आम्ही या आघाडीला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामध्ये सहभागी झालो. या आघाडी फक्त नगरपालिकेत आहे का पुढच्या निवडणुका तुम्ही कंटिन्यू राहणार? आता हे तर काय म्हणतो टेलर आहे, टेलर पिक्चर अभी बाकी आहे. अच्छा, म्हणजे हर्षवर्धन पाटील पुन्हा एकदा भाजप बरोबर आघाडी करायला तयार आहे असं मी असं बोलू इच्छित म्हणजे मला सांगता येणार नाही. मी त्यांना तुम्ही म्हणताय देशात आणि महाराष्ट्रामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. इंदापूरमध्ये भाजपला आघाडी करायची का गरज भासते? अनेक पातळीवर कार्यकर्ते बघा, मी तुम्हाला सांगितलं की इथं आमच्याकडं जवळपास नगरसेवकेसाठी 21 जागेसाठी 42-43 अर्ज आमचे किरणजी कानकोटे साहेब इथं अध्यक्ष बसलेले, त्यांना विचारा 21 जागेसाठी किरणजी आपल्याकडे किती अर्ज आले होते? 42 अर्ज इच्छुकांचे या ठिकाणी आलेले होते. परंतु मग तुम्हाला सांगितलं की मताचं विभाजन होऊ नये आणि चांगल्या पद्धतीने इंदापूर शहरामध्ये रखडलेली विकास कामं जर पुढे न्यायची असली तर आघाडीशिवाय पर्याय नाही, म्हणून आम्ही आघाडीमध्ये या ठिकाणी भैया इंदापूर नगरपालिका निवडणुकीत जातीय समीकरण जुळवण्यासाठी किंवा मुस्लिम मत मिळवण्यासाठी प्रदीपदादा गाडकरांचा चेहरा पुढे केलाय का? असं बिलकुल नाही. आदरणीय प्रदीपदादा गाडकर यांचं काम आपल्याला पूर्वीपासून माहिती आहे. ते या गावामध्ये या ठिकाणी राहतात. लहानपणापासून आतापर्यंत
या शहराच्या विकासासाठी खडा ना खडा माहिती असणारा माणूस या ठिकाणी प्रदीपदादा आहेत आणि आम्ही त्यांना सगळ्यांनी विनंती केली की प्रदीपदादा तुम्हीच या ठिकाणी उभा राहा आणि त्यांनी सगळ्यांनी मान्य केलं आणि आज प्रदीपदादाच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण कार्यकर्ते मिळून या ठिकाणी पुढे जातो. तुम्ही म्हणताय की भाजपकडे अनेक उमेदवारी अर्ज झाले असते, मग असं असताना आयात उमेदवाराला नगराध्यक्ष पद देण्याचा विचार भाजप का करत आहे? कारण प्रदीप गारडगे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातून येतात, मग असं असताना भाजपला आयात उमेदवार का लागतो इथं इंदापूरमध्ये? हे आयात उमेदवार असं म्हणता येणार नाही. सगळ्यांचा मूळ उद्देश हा आहे की इंदापूर शहर जी काय आता इथं विकास कामं रखडलेली आहे हे इतर तालुक्याच्या तुलनेमध्ये एक नंबर इंदापूर शहर जर करायचं असलं तर आघाडी करून पुढे जाणं गरजेचं होतं. इंदापूर शहराच्या विकासासाठी आम्ही कृष्णा भीमा विकास आघाडी केली. मला 42 उमेदवार होते पण तुमच्या आघाडीमध्ये फक्त भाजप पक्षाला 2च उमेदवार भेटत आहेत अशी चर्चा आहे. नेमकी तुमचे उमेदवार किती असतात? मगाच माझ्या भाषणामध्ये मी सांगितलं की आम्ही आघाडी करताना कृष्णा भीमा विकास आघाडी करताना कुणाचे किती उमेदवार हे बघितलेलं नाही. ज्याची विजयाची शक्यता आहे किंवा जो चांगले उमेदवार आहेत जे आले होते आमच्याकडे एकापेक्षा एक उमेदवार सगळेच चांगले आहेत. कोण कमी देता येणार नाही, परंतु पुढं मागं कुणाला तरी ऍडजस्ट करावं लागेल. हे ऍडजस्ट करून आम्ही सगळ्या युवकांना आमच्या माता भगिनींना समान संधी या ठिकाणी दिलेली आहे. सगळ्या नगरपालिकांमध्ये भाजप विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी असा संघर्ष होताना दिसतोय. सत्तेमध्ये एकत्र आहेत, शरद पवारांसोबत युती होती पण अजित पवारांसोबत होत नाही. काय समजून आता मी बघा कुठेतरी भाषणामध्ये या ठिकाणी सांगितलं की इंदापूर शहरामध्ये खूप रखडलेली कामं आहेत आणि अर्थात इथं राष्ट्रवादी पक्षाची सत्ता होती. सत्तेच्या काळामध्ये इंदापूर शहरामध्ये जी विकासाची कामं झाली नाही म्हणून कृष्णा भीमा विकास आघाडीचा जन्म झाला. आताच तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला की जी आघाडी विकासासाठी इंदापूर शहराच्या परिवर्तनासाठी ही आघाडीचा जन्म या ठिकाणी झालेला आहे. आणि राहुलजी तुम्ही जो मग प्रश्न उपस्थित केला होता की कुणाला किती जागा, आमच्या 21च्या 21 जागा ह्या आमच्या आघाडीच्या आहेत. लक्षात ठेवा 21-0 हे होणार आहे. इंदापूर शहरामध्ये परिवर्तनाची नांदी या इंदापूर नगरपालिकेच्या इलेक्शन पासून सुरुवात झाली. शरद पवार गटाकडून खरं तर सांगण्यात आलं होतं की भाजप सोडून सगळ्या समविचारी पक्षासोबत युती करा. मग असं असताना जे काही शरद पवार गटाचे नेते आहेत हर्षवर्धन पाटील यांना या स्थानिक आघाडीमध्ये भाजप नेमकं का सामावून घेत आहे? मी तुम्हाला मगाच सांगितलं की यामध्ये आपली जी कृष्णा भीमा विकास आघाडी आहे यामध्ये प्रदीपदादा गारटकर असतील, भारतीय जनता पार्टी असतील किंवा माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील असतील. आणि मगा मला वाटतं या ठिकाणी यांनी प्रदीपदादा गारटकर यांनी सुद्धा सांगितलं की शिवसेनेने सुद्धा विजय बापू शिवतारे आणि शिवसेनेने सुद्धा या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. आणि आणखी मला वाटतं एक दोन राष्ट्रीय समाज पक्षाने सुद्धा या आघाडीला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे एकमेव एक किंवा दोन पक्ष या आघाडीमध्ये नाही तर जवळपास 5-6 पक्षांनी एकत्रित मिळून ही आघाडी केली. तुम्ही सांगताय की आता येणाऱ्या कालावधीमध्ये इंदापूर ही जी काही नगरपालिका आहे विकास कामाच्या दृष्टीने पुढे नेण्यासाठी आम्ही स्थानिक ही जी काही विकास आघाडी केलेली आहे. असं असताना मग पाठीमागची जर सत्ता कुणाच्या पार्श्वभूमीखाली होती, नेतृत्वाखाली, तर ती हर्षवर्धन पाटलांच्या होती. मग असं असताना हर्षवर्धन पाटलांच्या नेतृत्वाखाली सत्ता असताना नगरपालिकेचा विकास झाला नाही, मग आता स्थानिक आघाडीत घेऊन हर्षद पाटलांना सोबत घेऊन तुम्ही नेमका काय विकास साध्य करणार आहात? असं म्हणता येणार नाही. त्यावेळेस बघा तालुका पातळीवर जेव्हा विकास करायचा असतो तेव्हा राज्यावरती सुद्धा या ठिकाणी सरकार जर आपलं असलं तर मोठ्या प्रमाणामध्ये विकासाची काम आपल्याला करता येतात. आता परिस्थिती हे जर इथं आपली कृष्णा भीमा विकास आघाडीचं सरकार आलं तर आपल्याला आशीर्वाद देवेंद्र भाऊंचा असल्यामुळं भारतीय जनता पार्टी मोठ्या प्रमाणामध्ये विकासासाठी निधी देऊ असं सुद्धा काल आम्हाला सीएम साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. या विश्वासावर मी आज या ठिकाणी तुम्हाला सांगितलं हर्षवर्धन पाटलांना बरोबर घ्यायला देवेंद्र फडणवीसांनी परवानगी दिली का? आता ही विषय जो आहे तो आघाडीसाठी आहे.
आम्ही त्यांना सांगितलेलं, त्यांना सगळी पार्श्वभूमी सांगितली आणि आमच्या निवडणुकीचे जे काय निरीक्षक असतील यांनीही त्यांना सविस्तर माहिती दिली होती की आघाडी कशी असणार आहे, या आघाडीमध्ये कोण कोण समाविष्ट असणार आहे याची माहिती त्यांना आम्ही दिल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी आघाडीसाठी समर्थन केलं आणि आघाडी करण्यासाठी मान्य दिली. हर्षवर्धन पाटील आणि प्रदीप गारटकर आज तुमची युती झालेली. आता नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी एकत्र एका व्यक्तीला पराभव आला असेल, लोकांत चर्चा आहे, तुमचं काय? कुठल्याही एका व्यक्तीच्या पराभवासाठी आम्ही एकत्र आलेलो नाही. इंदापूर शहरामधली रखडलेली विकास कामं करण्यासाठी कृष्णा भीमा विकास आघाडी आपण निर्माण केलेली आहे आणि ती पुढे घेऊन जाण्यासाठी ही आघाडी स्थापन झाली आहे. हर्षवर्धन पाटील आणि प्रदीप गारटकर आज तुमची तिघांची युती झाली भाजपची. हर्षवर्धन पाटील आणि प्रदीप गारटकर भाजपचे वाटेव आहे. आता ही आपण आघाडी संदर्भातली आघाडीची ही प्रेस कॉन्फरन्स आहे, यानंतर आपण करूया. एक शेवटचा प्रश्न. शरद पवारांचं सकाळचं वक्तव्य आहे की स्थानिक पातळीवर कुठल्या पक्षाने आणि कुणाची युती करण्याचा हा निर्णय स्थानिक नेत्यांनी घ्यावा. तर त्याच माध्यमातून त्या पक्षाबरोबर संपर्क साधून किंवा दुसऱ्या पक्षाशी संपर्क साधून हा निर्णय घेतला आहे. कारण शरद पवारांचा भाजपला युती करा अथवा दुसऱ्या पक्षाबरोबर करा असं कोणाकडे आक्षेप अजिबात नाही, असं पवारांचं सकाळचं वक्तव्य. मी त्याच्यावरती उत्तर देणार या ठिकाणी मला वाटतं नाही. त्याबद्दल तुम्ही थँक्यू. मगाच मी तुम्हाला सांगितलं की यामध्ये कृष्णा भीमा विकास आघाडी स्थापन करून सदा गारटकर असतील, हर्षवर्धन भाऊ पाटील असतील, यशवंत त्या माने असतील, शिवसेनेचे काही सहकारी असतील, रासपचे काही सहकारी असतील व इतर पक्षाचे सगळ्यांनी एकत्रित मिळून ही या ठिकाणी आघाडी स्थापन झालेली आहे आणि त्या आधारे आम्ही सर्वजण या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाणार. भाईसाहेब, अजितदादांना कोंडीत पकडण्यासाठी शरद पवारने आपल्याला आघाडी करण्यासाठी बळ दिले. मी तुम्हाला वारंवार सांगितलं की तुम्हाला मगा सांगितलं की आणखी देखील आमच्या परिसरामध्ये या ठिकाणी अंगणवाडीची इमारत नाही. तुम्ही जाऊन बघा, सोशल मीडियावर दाखवा, सत्य परिस्थिती आहे. ह्याचा जर बदल करण्यासाठी कृष्णा भीमा विकास आघाडी स्थापन झालेली आहे. ती एवढ्याच करण्यासाठी की एकच ध्यास आणि इंदापूर शहराचा विकास या गोष्टीसाठी ही आघाडी स्थापन झालेली आहे.